जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान कोणतं आहे असा प्रश्न कधी पडलाय का? तर ते आहे आपलं भारतीय संविधान. पण याचा मोठेपणा फक्त पानांच्या संख्येत नाही. हा एक असा दस्तावेज आहे जो आपल्यासारख्या अब्जावधी लोकांच्या आयुष्याला रोजच्या रोज एक आकार देतो. हे काही केवळ कायद्यांचं पुस्तक नाहीये, तर हे एका राष्ट्राच्या सामूहिक इच्छा आकांक्षांची एक जिवंत ब्लूप्रिंट आहे. हे चिन्ह पहा, आपला अशोक स्तंभ हा फक्त इतिहासाचा एक भाग नाहीये. आपण हे आपल्या पासपोर्टवर, आपल्या नोटांवर सगळीकडे पाहतो. हे सम्राट अशोकाच्या सारनाथ इथल्या सिंहस्तंभावरून घेतलं आहे आणि हे आपल्याला दररोज आठवण करून देतं की आपलं राष्ट्र सत्य, धैर्य आणि सार्वभौमत्वाच्या पाळावर उभा आहे. हे एक वचन आहे जे संविधानानं आपल्याला दिलं आहे. थांबा जरा, फक्त या 3 शब्दांवर लक्ष द्या. आम्ही भारताचे लोक. हे शब्द म्हणजे क्रांती आहे. याचा अर्थ काय होतो? तर ह्या देशाची अंतिम सत्ता कोणत्याही राजा-राणीच्या किंवा परकीय सत्तेच्या हातात नाही, तर ती थेट लोकांच्या म्हणजेच आपल्या हातात आहे. हा लोकांनी स्वतःसाठी स्वतःकडून केलेला एक करार आहे. तर मग हे जे वचन आहे त्याची सुरुवात नेमकी कुठून होते? ती होते संविधानाच्या प्रस्तावनेतून. या प्रस्तावनेला अनेकदा संविधानाचा आत्मा असंही म्हटलं जातं. ही प्रस्तावना आपल्याला एक दिशा दाखवते, एक विजन देते की एक राष्ट्र म्हणून आपल्याला नक्की काय मिळवायचं आहे. हे फक्त काही जड शब्द नाहीत, तर ही 4 मूलभूत वचनं आहेत. न्याय म्हणजे श्रीमंत असो वा गरीब, कायद्यासमोर सगळे समान. स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला जे वाटतं ते बोलण्याचं, लिहिण्याचं स्वातंत्र्य. समानता म्हणजे सरकारी नोकरीसाठी सर्वांना समान संधी. आणि बंधुता म्हणजे आपली संस्कृती, आपली भाषा वेगवेगळी असूनही आपण सगळे एक आहोत ही भावना. बरं, आता संविधान या मोठ्या मोठ्या गोष्टींकडून थेट आपल्या वैयक्तिक पातळीवर येतं. ते प्रत्येक नागरिकाला काही ठोस हमी देतं. म्हणजे एक नागरिक म्हणून माझ्यासाठी यात काय आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे मिळतं. याचा अर्थ अगदी सोपा आहे, पण तो खूप महत्वाचा आहे. देशात कोणीही कायद्याच्या वर नाही. वाहतुकीचा जो नियम एका सामान्य माणसाला लागू होतो, तोच एका मोठ्या अधिकाऱ्याला किंवा नेत्यालाही लागू होतो. कायद्याच्या नजरेत सगळे समान आहेत. हीच या हक्काची खरी ताकद आहे. हा हक्क म्हणजे फक्त जिवंत राहणं नाही, तर सन्मानाने जगणं. आपल्याला आपले निर्णय घेण्याचं, आपलं आयुष्य आपल्या मर्जीने जगण्याचं स्वातंत्र्य मिळतं. हा मानवी प्रतिष्ठेचा आणि स्वातंत्र्याचा गाभा आहे, ज्याचं रक्षण स्वतः संविधानाने केलं आहे. आता हे बघा, हे हक्क आपल्या रोजच्या जगण्याचा भाग कसे आहेत? आपलं मत मांडण्याचा हक्क, आपल्या धर्माचं पालन करण्याचा हक्क, देशात कुठेही फिरण्याचा हक्क. ही यादीच आपल्याला दाखवते की संविधानाने नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी किती व्यापक संरक्षण दिलं आहे. आता बघा, संविधान ही जर एक ब्ल्यूप्रिंट असेल, तर ती प्रत्यक्षात आणायला एक यंत्रणा लागते, एक टीम लागते. हीच भूमिका शासनाच्या 3 शाखा पार पाडतात. संविधानानेच या यंत्रणेची रचना केली आहे, जेणेकरून दिलेली वचनं फक्त कागदावरच राहणार नाहीत. यातली खरी गंमत या यंत्रणेच्या डिझाईनमध्ये आहे. हा एक प्रकारे संतुलनाचा खेळ आहे. म्हणजे कायदेमंडळ कायदे बनवतं, कार्यकारी मंडळ ते लागू करतं आणि न्यायमंडळ ते योग्य आहेत की नाही हे तपासतं. प्रत्येक शाखा दुसऱ्या शाखेवर नियंत्रण ठेवते, जेणेकरून कोणीही अमर्याद शक्तिशाली बनणार नाही. यालाच चेक्स अँड बॅलन्सेस म्हणतात, जे लोकशाहीला सुरक्षित ठेवतं. ठीक आहे, तर मूलभूत हक्क हे नागरिकांसाठी एक प्रकारे संरक्षण कवच आहेत. पण मग सरकारसाठी काय? तर त्यांच्यासाठी आहेत राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वे. ही तत्वे म्हणजे राष्ट्रासाठी एक नैतिक दिशादर्शक किंवा विवेकबुद्धी आहेत. ती सरकारला सांगतात की चांगलं राज्य कसं चालवावं. याला आपण राष्ट्रासाठी केलेले नवीन वर्षाचे संकल्प म्हणू शकतो. म्हणजे ते पूर्ण केलेच पाहिजेत असं बंधन नाही, पण ते आपल्याला एक चांगलं राष्ट्र बनवण्यासाठी सतत मार्गदर्शन करतात. कायदे बनवताना प्रत्येक सरकारने या तत्वांचा विचार करणं अपेक्षित असतं. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हक्क हे असे नियम आहेत जे सरकारला पाळावेच लागतात. नाही पाळले तर नागरिक थेट न्यायालयात जाऊ शकतात. या उलट तत्वे ही अशी ध्येय आहेत ज्यांच्या दिशेने देशाने वाटचाल करावी अशी एक अपेक्षा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर एक बंधनकारक आहे, तर दुसरं मार्गदर्शक. आपल्या संविधान निर्मात्यांची दूरदृष्टी खरंच खूप मोठी होती. त्यांना हे माहीत होतं की काळ बदलेल, समाज बदलेल आणि नवीन आव्हानं समोर येतील. म्हणूनच त्यांनी संविधानाला एका दगडावर कोरलेल्या ग्रंथासारखं नाही, तर एका जिवंत, श्वास घेणाऱ्या दस्तऐवजाचा रूपात घडवलं. याचा अर्थ संविधान निर्मात्यांना हे माहीत होतं की ते भविष्य पाहू शकत नाहीत. म्हणूनच त्यांनी आपल्याला हे बदलण्याचं एक साधन दिलं, एक प्रकारे अपडेट बटन दिलं.
जेणेकरून आपलं संविधान नेहमीच प्रासंगिक राहील आणि येणाऱ्या पिढ्यांच्या गरजा पूर्ण करू शकेल. याचमुळे आपलं संविधान जिवंत राहतं. 100पेक्षा जास्त वेळा. विचार करा जरा. याचा अर्थ आपल्या संविधान काळासोबत किती सक्रियपणे बदललं आहे. शिक्षणाचा हक्क असो किंवा पंचायत राज व्यवस्था असो, अशा अनेक महत्त्वाच्या सुधारणा ह्याच बदलांमुळे शक्य झाल्या आहेत. हे पुस्तक कपाटात धूळ खात पडलेलं नाहीये, तर ते सतत विकसित होत आहे. तर हा विचार आपल्या सगळ्यांसाठी आहे. हे संविधान फक्त एक ऐतिहासिक दस्तऐवज नाही, ते आपलं भविष्य लिहित आहे. ते सतत विकसित होत आहे. तर मग या महान ब्लूप्रिंटने पुढच्या पिढीसाठी काय घडवलं पाहिजे यावर विचार करायला हवा.